आता म्हणजे तुम्ही एकच मुद्दा आपण धरून बसला, तुम्ही काम सांगा ना इथे. नाही काम थोडासा कसा आहे की आता ऑफिसमध्ये आपण नॉर्मली काम वाद घालून काय उपयोग आहे? वाद नाही घालत तुम्ही मला आश्वासन दिलं होतं, तुमची दिशाभूल कोणीतरी केली म्हणून तुम्हाला तो करणार नाही ना. मी सांगितलं समज बरोबर. विटकर साहेब पदावर विटकर जे बसले सर डॉक्युमेंट ते पदावर ऑलरेडी त्यांची चौकशी आपण पहिले तुम्ही आश्वासन दिलं सर, तुम्ही मला त्या पदावर हेच नाही ना. सर दिशाभूल तुमची केली म्हणून आपल्याला तो आपला जे काय वाद झाला तुमच्यात आणि आमच्यात जो चांगला राहिला पाहिजे तिथं वाद झाला. खाली तेव्हा आंदोलन संपवणार होतो तिथे त्यांनी दिशाभूल केली, आम्हाला आरोग्याची भाषा केली ते वेगळं. मला ते कर्मचारी माझी ज्या भाषेत वापरले गेले तुम्हाला समजली केली, तुम्ही त्यांच्यावर काही कारवाई दिली, तुम्ही एकही माझ्यावरती जो आरोप लावलेले त्याच्यावर कुठल्याही याच्यावर तुम्ही ठोस निर्णय घेतला नाहीये सर. मग काय करायचं सर? मला फक्त मला आश्वासन कुठे झाली का? बघा ना तुम्ही स्वतः लिहिलं आम्ही कंत्राटी सेवक असताना कंत्राटी सेवकांच्या आघाडीचे सोडण्यासाठी भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीचे पुणे शहरात ओमकार दादा कदम अक्षय कामगारांबरोबर काम करत असतो. नाही मार्गदर्शन करत असतो सर. समजा मी तुम्हाला तेव्हाही एक मिनिट सर, तुम्हाला तेव्हाही मार्गदर्शन घ्या ना. आता नाही जास्त चांगला होईल. नाही घेते मी, ऐकतच सर. तुम्ही त्या दिवशी पण सांगितलं मी तिथून जाताना जेव्हा ओमकार दादानी आम्हाला खूप मदत केली, मी तेव्हा पण म्हटलं ऑन रेकॉर्डिंग आहे सर आपल्याला, चांगली गोष्ट आहे. ओमकार दादाने आम्हाला मदत केली म्हणून चांगले काम करतील त्यांच्या पाठीशी मी आहे. सर भ्रष्टाचार विरोधात लढाई तुम्ही जी कारवाई त्यांची ओमकार दादांचं काय तुमचा विवाद नाहीये. ओमकार दादा खूप चांगली माहिती आहे, खूप चांगलं आहे सर. तुम्ही खूप चांगली माहिती आहे सर. माझं काय म्हणणं आहे, विनंती माझी चुकीच्या गाईडलाईन्स ऐकून तुम्हालाही अधिकार आहे दोघी बाजून ऐकून घेण्याची, आणि ते काही तुमचे दुश्मन नाही किंवा ते आपण कोणाचे दुश्मन नाहीत, पण दादांनी खूप लोकांसाठी केलेले. पण विटकर साहेबांच्या संदर्भात वारंवार तक्रार मी त्याला ऑलरेडी सांगितलं आहे, मी त्यांना लेखी तुमची महापालिकेची काय त्या पद्धतीने गडबड होत होती. आता जे पीए काय त्यांचं नाव काटे देऊ नका त्यांची काटे तुम्ही दुसऱ्या व्यक्तींचा भाग घ्यायचा. खरंच सामाजिक व्यक्तींचा भाग घ्यायचा. त्यांची डिग्री बोगस आहे, पुणे विद्यापीठाची डिग्री बोगस आहे. बोला ना आणि सर आपल्याकडे एक पीव्हीसी मीटिंगची कमिटीची बैठक झालेली होती. आपल्याकडे सहीसाठी आतापर्यंत जे डॉक्युमेंट्स आले सही झाली नाही आपल्या टेबलला आहे आता. नाही तो विषय कसा आहे तो प्रोसिडिंगचा भाग आहे, पण बाकी कारवाई बरोबर आहे. वरती आपल्याकडे 10 तारखेला फाईल आलेली आहे, त्याच्यावर आतापर्यंत कारण आहे त्याच्यामध्ये मला काही चेंज करायचं म्हणून जे कष्टकरी गठाई कामगारांच्या संदर्भात आपण नाही आहे ना त्याच्यामध्ये. गोष्ट मला थोडं नमूद करायचं, मला तुमच्या नजरेत आणायचं आहे. मला प्रचंड मला आता दबावाखाली मला भीती वाटायला लागली की माझ्या घरच्यांना दुसऱ्याच्या याच्या माध्यमात माझ्या घरच्यांना कळलं की माझ्या जीवाला धोका आहे. अरे नाही असं कसं सर खरंच हात जोडून विनंती आहे. माझी आई 82 वर्षाची आहे, माझी आई मला घरातून सोडत नाहीये. सर आपले त्यांच्यावर कारवाई करा. महापालिकाचे फॉर्म भरले जातात. सर शंकर धोत्र्यावर काय कारवाई झाली? मी तुम्हाला रपडे नाही करत, मी जाऊ मला तुमचे आदेश द्या. तुम्ही कारवाई करणार पण मी जाऊ. माझ्या गुन्हा दाखल होईल त्याच्यावर. मी काल पोलिसांनी तुमच्या आपलं जे आंदोलन झालं तुमच्या पत्राचे सोडून, पण काही लोकांनी चुकीची माहिती तिथं पोहोचवली. म्हणलं मग फाईल बंद करू. अजून ते पेपरला तो म्हणतो की मला सोडणार नाही, म्हणजे या दोघांनी माझी सर माझ्या घरात मी तुम्हाला म्हणते मी सामाजिक कार्य करते. मी तुम्हाला सांगितलं माझी पार्श्वभूमी काय, मी कोणाकडे 1 रुपया घेऊन कामं करत नाही. मी 24 तास आताही 2 दिवस एका महिलासाठी मी रात्रंदिवस तिथं रस्त्यावर बसून होते. मी फक्त महिलांसाठी काम करते. आता या जेव्हा महिला तर माझ्याकडे जाऊन आल्या ताई आमचं काय करू,
आम्हाला पर्याय नाही बरंच, म्हणून आपण येतील मी दिशाभूल करतो लोकांना. ते जाऊ द्या, आम्ही दिशाभूल तुमची करत नाही, पण यांनी जी- करला बसवा ना त्या पदावर राकेश उपकर आमच्या समाजाचाच आहे, मी तुम्हाला तेही सांगतो. खोट्या डिग्र्या टाकून तो बोगस डिग्री पुणे विद्यापीठचं बघा ना आमच्या भागामध्ये असा पसरवलाय, तो कमिशनर आहे. लोक मी खोटं नाही सांगत, मी वस्तीत रेकॉर्डिंग पाठवतो त्यांना काय